last lecture up to we have seen the zeroth law of thermodynamics. In the zeroth law of thermodynamics, we have studied the thermal equilibrium. Thermal equilibrium means what? Two systems are in thermal equilibrium. Third system in the contact that two. We have also the thermal equilibrium. म्हणजेच काय तर दोन सिस्टीम जर एकाच टेम्परेचर एकाच स्टेट मध्ये असतील आणि तिसरी जर त्यांच्या संपर्कात येत असेल तर ती सिस्टीम सुद्धा त्यांच्या बरोबरच तेवढं टेम्परेचर ती धारण करते. म्हणून त्या तिन्ही सिस्टीम एका थर्मल इक्विलिब्रियम असतात असं आपण म्हटलं. त्याला आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हटलेला आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क या तिन्हींचं काय रिलेशन आहे आपल्याला हे स्टडी करायचं आहे. या ठिकाणी हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. आपल्याला माहिती आहे की जर सपोज एखादा सबस्टन्स खूप हीट असेल, खूप हॉट असेल तर तो टेम्परेचर काय करत असतो त्याचं लूज करत असतो, टेम्परेचर बाहेर टाकत असतो. आणि जर एखादा सबस्टन्स खूप कूल असेल तर तो टेम्परेचर धारण करत असतो सराउंडिंग्स मध्ये असेल तर. म्हणजेच आपण जर सपोज एखाद्या बीकर मध्ये उकळलेलं पाणी घेतलंय आणि ते ठेवलेलं आहे आणि बाहेरचं जे टेम्परेचर असेल नॉर्मल टेम्परेचर ते त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल तर त्या टेम्परेचरला तो ते जे काही वॉटर असणार आहे त्या बीकर मधलं त्या टेम्परेचरशी ते मॅच होत असतं. म्हणजे दोन्हीचे टेम्परेचर हे काय असतात इक्वल होत असतात, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम स्टेट मध्ये येत असतात. म्हणजेच त्यावेळी तो काय करतो हीट ही लूज करत असतो. त्याचबरोबर जर एखादं कूल वॉटर आपण एखाद्या बीकर मध्ये घेतलं तर त्यावेळेस समोरचं जे काही सराउंडिंगचं जे काही टेम्परेचर असणार आहे ते ऍब्सॉर्ब करत असतं आणि त्याचा कूलनेस जो आहे तो कमी होऊन त्या नॉर्मल टेम्परेचरला ते वॉटर येतं. म्हणजे त्या ठिकाणी काय होते हीट लॉस पण होते आणि हीट गेन पण होते. त्यालाच आपण ट्रान्सफर ऑफ हीट किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय त्या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. तर त्याला आपण त्या ठिकाणी हीट ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय तर आपण काय केलंय एक ग्लास घेतलाय, त्या ग्लासमध्ये काय केलंय पाणी घेतलेलं आहे आणि तो ग्लास टेबलवरती ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय का तो ग्लास मुव्हेबल कंडिशन मध्ये आहे का नाही, तर त्याला काही कायनेटिक एनर्जी आहे का नाही. म्हणजे विच इज ॲट ए स्टेडी स्टेट, म्हणजे कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू 0 but having some potential energy. Then the content of water means म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे वॉटरचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते जे आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही, ज्याला आपण मायक्रोस्कोपिक बॉडीज म्हणतो, तर त्या काय आहेत हॅव्हिंग ए मुव्हेबल कंडिशन. हॅव्हिंग मुव्हेबल कंडिशन म्हणजे त्या ठिकाणी ते जे काही वॉटर मॉलिक्युल्स असणार आहे तर ते काय होतात त्या बीकर मध्ये एका रॅन्डम मोशन मध्ये मूव्ह होत असतात. डिसऑर्डर मोशन त्याला आपण म्हटलेलं आहे. आणि दॅट डिसऑर्डर मोशन ऑफ दॅट molecules which is called as the internal energy. The molecules which is in a random motion in that liquid, disorder motion in that liquid, which is called as the internal energy. त्याला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणत आहोत. म्हणजेच आपण बघा एखादं व्हेइकल आहे, ती व्हेइकल ज्यावेळेस मुव्हिंग कंडिशन मध्ये असतं तर त्याचं इंजिन काय होत असतं हीट होत असतं, गरम होत असतं. त्या ठिकाणी ते हीट रिमूव्ह करत असतं. त्या ठिकाणी त्याचे जे काही पार्टिकल्स असतील ते मुव्हिंग कंडिशन्स मध्ये येतात. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं होतं तर त्या ठिकाणी ती जी काही कॉन्सेप्ट आहे तिला इंटरनल एनर्जी म्हटलेलं आहे. त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते रॅन्डम मोशन, डिसऑर्डर मोशननी मूव्ह होत असतात. तर दॅट इज द इंटरनल एनर्जी. मग आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय का इंटरनल एनर्जी वर्क यांचं काय रिलेशन आहे. तर त्याच्या अगोदर एक आपल्याला ह्या पार्टिकलला कोणत्या कोणत्या मोशन असतात हे आपल्याला स्टडी करायचं. जर सपोज पार्टिकल हॅव्हिंग अ मोनोएटॉमिक, मोनोएटॉमिक मीन्स सिंगल ऍटम असेल तर ओनली वन energy here, translational kinetic energy. Translational kinetic energy means what? The particle which is moving in the linear motion and translation only. म्हणजे तो एका ठिकाणून फक्त दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सलेट होतो म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे लिनियर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. बट पार्टिकल हॅव्हिंग अ पॉलीएटॉमिक, पॉलीएटॉमिक मीन्स कार्बन डायऑक्साइड म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्याला पॉलीएटॉमिक म्हटलेलं आहे. मग हा पॉलीएटॉमिक
मॉलिक्यूल जो आहे तर हॅव्हिंग ए नंबर ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग ए नंबर ऑफ एनर्जीज मीन्स 3 एनर्जीज, ट्रान्सलेशनल, कायनेटिक एनर्जी, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल, दॅट 3 कंबाईन टू फॉर्म ए इंटरनल एनर्जी. या तिन्हींचं मिळून जे काही असणार आहे तिला काय म्हटलेलं आहे, इंटरनल एनर्जी. व्हायब्रेशनल प्लस रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल. दॅट इज कॉल्ड ॲज द पॉलीएटॉमिक साठी व्हायब्रेशनल, रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी विच इज द इंटरनल एनर्जी. म्हणजे पॉलीएटॉमिकची इंटरनल एनर्जी आपण या 3 फॅक्टर वरती डिस्क्राइब करू शकतो. आणि इंटरनल एनर्जी विच इज डिनोटेड बाय द फॅक्टर U. तर इंटरनल एनर्जी ही आपण कशाने डिनोट करतो तर U यांनी मेन्शन करतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला थर्मोडायनॅमिक सिस्टीम अँड थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. आता या ठिकाणी अजून एक कन्सेप्ट वर्क जे आहे तर ती वर्क कन्सेप्ट पण आपल्याला त्यात ऍड करायची आहे. पुढच्या पॉइंट्स मध्ये आपल्याला ती ऍड होते. पण वर्क म्हणजे काय तर ज्यावेळेस एनर्जी क्रिएट होते त्यावेळेस आपण काहीतरी वर्क करू शकतो. ज्यावेळेस वर्क आपण करतो त्यावेळेस हीट प्रोड्यूस होते. हीट प्रोड्यूस झाली की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी त्या ठिकाणी फॉर्म होते. असं त्या तिघांचं कोरिलेशन आहे. तर आता पुढचा जो पॉइंट आहे थर्मोडायनॅमिक सिस्टीम अँड थर्मोडायनॅमिक प्रोसेस. Thermodynamic system and thermodynamic process. In that system, first of all, thermodynamic system means what? तर आपण या ठिकाणी एक थर्मोडायनॅमिक सिस्टीम काय आहे किंवा थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय आहे हे समजून घेण्यासाठी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगते. आपण काय केलंय, एक वेसल घेतली आणि त्या वेसल मध्ये वॉटर कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे वॉटर इन दॅट वेसल इज कॉल्ड ॲज द system and boundary of that vessel, this is the boundary in which what the surroundings आणि सिस्टीम मध्ये असणारी बाउंड्री म्हणजे वेसलची आउटसाइड जे आहे तर वेसलची आउटसाइड ही काय असणार आहे, त्याची बाउंड्री असणार आहे. आतमधलं जे काही वॉटर आहे ती असणार आहे सिस्टीम आणि बाहेरचं जे काही सराउंडिंग आहे ऍटमॉस्फिअर आहे तर त्या ठिकाणी त्याला आपण सराउंडिंग म्हणणार आहोत किंवा एन्व्हायरमेंट आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. मग आता सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्या रिलेशन मध्ये यांच्यामध्ये थर्मोडायनॅमिक प्रोसेस कशी होते तर ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसच्या 3 क्लासिफिकेशन्स आहेत. म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस आर क्लासिफाइड इनटू द 3 टाइप्स किंवा 3 ग्रुप्स. मग 3 टाइप्स विच 3? फर्स्ट इज द ओपन सिस्टीम, सेकंड क्लोज सिस्टीम, थर्ड आयसोलेटेड सिस्टीम. फर्स्ट इज ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम त्याच्या नावातच आपल्याला कळतंय की ओपन मीन्स त्या ठिकाणी तिचं जे काही सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामधलं जे काही कॉन्टॅक्ट आहे तर तो त्या ठिकाणी ओपन आहे म्हणून तिला आपण ओपन सिस्टीम असं म्हटलेलं आहे. मग ऍक्च्युअल काय होतं या ठिकाणी तर या सिस्टीम मध्ये मॅटर ऍज वेल ऍज हीट हे दोन्ही ट्रान्सफर होतं इन द सराउंडिंग विच इज कॉल्ड ऍज द ओपन सिस्टीम. मीन्स दिस इज अ बीकर, हिअर इज द बॉइलिंग वॉटर. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, उकळलेलं पाणी घेतलेलं आहे आणि याचं वरचं जे लीड आहे, जे झाकण आहे ते आपण ओपन ठेवलेलं आहे. तर त्यावेळी त्याच्यामधून काय होतंय, हीट बाहेर पडते ऍज कम्पेअर टू मॅटर. आता मॅटर म्हणजे काय तर स्टीम.
आपल्याला स्टीम, वॉटर वेपर ज्या बाहेर पडतात ते स्टीम आहे. त्या स्टीम मध्ये वॉटर वेपर्स म्हणजे ते वॉटरचे मॉलिक्युल्स असतात. म्हणजे हीट ऍज वेल ऍज मॅटर हे दोन्ही त्या सराउंडिंग मध्ये त्या सिस्टीम मधून ट्रान्सफर होत असतात. तिला आपण काय म्हटलेलं आहोत, ओपन सिस्टीम असं म्हटलेलं आहोत. त्याच्यानंतर पुढचे आहे क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम इन विच कंटेन ए बॉइलिंग वॉटर इन द व्हेसल आणि हे लीड मीन्स झाकण. आपण या बॉइलिंग वॉटर वरती काय केलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी ही जी काही हीट असणार आहे तर ही हीट सराउंडिंग मध्ये बाहेर पडते, बट नॉट मॅटर. मॅटर बाहेर जात नाही. आता सराउंडिंग मध्ये कशी पडते तर कडेचे जे काही व्हेसल्स बाउंड्री आहेत तर ती त्या ठिकाणी बॉईल झाल्यामुळे या ठिकाणी सराउंडिंग जे आहेत बाउंड्री तर त्या आपले काय होतात, त्या हीट ऍब्सॉर्ब करतात आणि सराउंडिंग टेम्परेचर असल्यामुळे त्या ठिकाणी ती हीट त्यामध्ये ती पास होत असते. सराउंडिंग जी काही एअर आहे ती सुद्धा काय होते, त्या ठिकाणी हॉट होते. मग अशा पद्धतीने हीट त्या ठिकाणी ट्रान्सफर होते. पण या ठिकाणी मॅटर हा काय होत नाही, बाहेर जात नाही. कारण का, कारण त्याच्यावरती झाकण ठेवलेले, ती जी काही स्टीम आहे त्या ठिकाणी आतमध्येच राहते. त्याच्यानंतर म्हणून तिला आपण काय म्हटलेलं आहोत, क्लोज सिस्टीम. पुढची जी आहे ती आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम इन विच द कंटेंट ऑफ दॅट बॉडी डज नॉट अलाउज टू पास अँड ऑल्सो द हीट डज नॉट अलाउ द पास किंवा डज नॉट ट्रान्सफर टू द सराउंडिंग. म्हणजेच या ठिकाणी हीट ऍज वेल ऍज मॅटर दोन्ही पण बाहेर जाऊ शकत नाही, ट्रान्सफर होऊ शकत नाही. तिला म्हटलेलं आहे आयसोलेटेड सिस्टीम. मग याच एक्झाम्पल म्हणजे थर्मस फ्लास्क. आपण जे घरी थर्मस वापरतो पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा किंवा चहासाठी वापरतो, जर आपण त्याच्यामध्ये कोल्ड वॉटर घेतलं किंवा हॉट वॉटर घेतलं तर ते टेम्परेचर त्याच टेम्परेचरला ते मेंटेन राहतं. त्या ठिकाणी ते कोल्ड असेल तर कोल्डच राहणार, हॉट असेल तर हॉटच टेम्परेचर राहणार. तर थर्मस फ्लास्क इज an good example of isolated system. This is the three systems, thermodynamic processes: open system, closed system and isolated system. In that thermodynamic process, we have also the state of the that system. State of that system means what? These all three processes we have to study. 3 प्रोसेस आपण इथे स्टडी केल्या, ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टीम. मग आता याच्यामध्ये स्टेट ऑफ सिस्टीम कशी आपण डिफाइन करणार आहोत. जर आपण या ठिकाणी बॉइलिंग वॉटर घेतलेलं आहे किंवा एनी बॉइलिंग फ्लुइड त्या ठिकाणी घेतलेले, आपण कन्सिडर करताना फक्त बॉइलिंग वॉटरचीच कन्सेप्ट कन्सिडर करत आहोत इथं. तर बॉइलिंग वॉटर घेतलेलं आहे, ज्यावेळेस आपण हे बॉइल करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ज्या काही वॉटर आहे त्याचं टेम्परेचर ऍज वेल ऍज त्याचं व्हॉल्यूम अँड प्रेशर त्या ठिकाणी हे मॉलिक्युल्स क्रिएट करत असतात. टेम्परेचर ते मॉलिक्युल ऍक्सेप्ट करतात, व्हॉल्यूम त्यामुळे चेंज होतं आणि प्रेशर विल ऑल्सो बी चेंज. प्रेशर तो काय करतो, त्या वॉलवरती एक्झर्ट करत असतो. म्हणजे हे 3 जे कंटेंट आहेत, टेम्परेचर ज्याला व्हॅरिएबल फॅक्टर्स आपण म्हणतो, तर हे व्हॅरिएबल फॅक्टर्समुळे त्याची स्टेट ही डिफाईन केली जाते. म्हणजे स्टेट ऑफ सिस्टीम विच इज डिपेंड ऑन दॅट व्हॅरिएबल्स, टेम्परेचर, व्हॉल्यूम अँड प्रेशर. एवढ्या ह्या 3 फॅक्टरवरती ह्या सिस्टीमची, त्या सिस्टीमची स्टेट काय केली जाते, डिफाईन केली जाते. नेक्स्ट पॉइंट आहे आता या ठिकाणी सेपरेटली आपण बघतोय हीट. जसे इंटरनल एनर्जी आपण स्टडी केलं तसं हीट म्हणजे काय आहे या ठिकाणी. तर हीट साठी आपण 11th ला स्टडी केलेला आहे का, ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर केले एक त्याचप्रमाणे इथं पण आता आपण बघितलं एक सिस्टीम कन्सिडर केली आणि सराउंडिंग कन्सिडर केलेला आहे. एक व्हेसल आपण घेतली ज्याच्यामध्ये आपण लिक्विड घेतलेलं असेल, एनी लिक्विड, आपण वॉटरच इथे एक्झाम्पल कन्सिडर करू. ज्या सिस्टीमचं टेम्परेचर हे आपण टीएस नी डिनोट करणार आहोत आणि आउटसाइड टेम्परेचर हे टीई नी. टीएस फॉर टेम्परेचर फॉर सिस्टीम, टीई टेम्परेचर फॉर एन्व्हायरमेंट असं आपण या ठिकाणी डिनोट करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण टीएस आणि टीई हे डिनोट करताना आपल्याला एक लक्षात येईल की जर आपण फॉर एक्झाम्पल आपण जनरल नेहमी आपण बघत असतो आपल्या
पण जर सपोज एका ग्लासमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंत त्याच्या सराउंडिंग एअर त्या ठिकाणी आपल्याला गरम जाणवते. म्हणजेच त्या ठिकाणी शेजारचं टेम्परेचर जरी त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो काय करतो असतो, हीट म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी थोड्या वेळानंतर त्या दोन्हीचं टेम्परेचर हे सारखं होतं. म्हणजे सराउंडिंग एअर आणि आतमधलं जे काही टेम्परेचर असेल ते सारखंच होतं. म्हणजे या ठिकाणी या दोन्हीच्या टेम्परेचरवरती डिपेंड असतं. सपोज आता एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर खूप जास्त आहे आणि सिस्टीमचं टेम्परेचर त्या ठिकाणी कमी असेल, कूल्स असेल, तर त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरशी हे मॅच होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम कन्सेप्ट ही आपल्याला मिळते, टीएस आणि टी. मग याच्यावरून आपल्याला क्यू हा फॅक्टर म्हणजे ज्याला हीट आपण म्हणणार आहोत, हीट गेन केली की लॉस केली ही कशी कळणार आपल्याला, तर त्याच्यासाठी ही एक मी डायग्राम सांगते. तर याच्यामध्ये जर सपोज फर्स्ट आपण बघणार आहोत टीएस इज लेस दॅन टीई. टीएस इज लेस दॅन टीई म्हणजेच काय, तर सिस्टीमचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर पेक्षा कमी आहे. मग अशा वेळी काय होतं, तर अशा वेळी काय होणार आहे, टेम्परेचर ई मीन्स एन्व्हायरमेंट कडून सराउंडिंग कडून काय करणार आहेत, ते टेम्परेचर ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे. टेम्परेचर काय केलं जाणार आहे, ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे, ज्याला आपण हीट गेन म्हणणार आहोत. त्या ठिकाणी हीटचा सिम्बॉल आहे क्यू. हीट गेन केली, क्यू इज पॉझिटिव्ह. आपल्याला क्यू काय मिळतो, मग त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळतो. क्यू हा म्हणजेच हीट ही काय केली, त्या ठिकाणी गेन केली, म्हणून क्यू इज पॉझिटिव्ह. टीएस इज लेस दॅन टी. आता या ठिकाणी थोडंसं टेक्स्टबुक मध्ये थेरॉटिकली डायग्राम मध्ये दाखवताना हा सिम्बॉल बरोबर दाखवलेला आहे, पण थेरॉटिकली या ठिकाणी त्यांनी दाखवताना इथलं जे काही मॅथमॅटिकल हा सिम्बॉल आहे तो चुकीचा दाखवलेला आहे. तेवढं मुलांनी सर्वांनी लक्षात घेऊन टाका. तर या ठिकाणी हा सिम्बॉल चुकलेला आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी हीट त्यांनी गेन केली म्हणून क्यूला आपण क्यू पॉझिटिव्ह, त्याला पॉझिटिव्ह असं म्हटलेलं आहे हीट गेन केल्यामुळं. हीट गेन्स, क्यू इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट मी या ठिकाणी डायग्राम दाखवते. या ठिकाणी हे आहे टीएस आणि हे आहे टीई. इन दॅट सिस्टीम टीई ग्रेटर दॅन टीएस म्हणजेच एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे सिस्टीमच्या टेम्परेचर पेक्षा, चुकलं सिम्बॉल ना,